आठवड्याभरापासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. आपण पाहू शकता शेतामध्ये काही महिला जे आहे कामे करताना दिसत आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात 9 लाख हेक्टर वर तूर कापूस पिकाची लागवड केली जाते. दरम्यान शेतकऱ्याच्या 100% पेरण्या आटोपल्या आहेत. अशात गेल्या आठवड्याभरात काही ठिकाणी धुवाधार तर काही ठिकाणी रिपरिप पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उगवलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. दरम्यान पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने सरासरी 80% पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर पिके करपू लागली होती. मात्र 18 ते 21 जुलै दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी धुवाधार तर काही ठिकाणी रिपरिप पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सध्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. तरी पावसाची गरज सध्या शेतकऱ्यांना आहे. तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. तरी दुसरीकडे पेरण्या लेट झाल्यामुळे उत्पन्नातही मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. तर काय म्हणाल? काय परिस्थिती आहे? परिस्थिती तर पिकाची सध्या बरी आहे. पण मधात पावसानं दडी दिल्यामुळं आता हे जे पाऊस आला ते त्या पाण्यामुळं बरी आहे. नाहीतर त्या मधातनी उघाड तपली त्याच्यात खूप नुकसान झालं. बरीचशी कपाशीची झाडं मेले त्याच्यात आणि बरचसं नुकसान झालं. आणि आता जर पुरेसा पाऊस झाला तर अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याच्यानंतर जर 2-4 दिवसात असा चालू राहिला पाऊस तर काही ना काही पिकाची परिस्थिती चांगली राहू शकते. आता जशी आहे तशी. तर उत्पन्नात काही घट होईल का हो, पाणी कमी? उत्पन्नात तर घट होणारच ना. कारण जेवढे आपण झाडं लावले तेवढे झाडं जगले नाही ना. अजूनही काही झाडं मरतच आहे. कारण 2-2 पानावर आहे झाडं ते. ते 2-2 पानाचे झाडं अजूनही मरतच आहेत. आता म्हणजे 2-4 दिवसाची उघाडही सहन नाही करू शकत ते. आणि जमिनीत जर भरपूर ओलावा असता, तर ते खालून ओलावा राहिला असता तर ते झाडं जगले असते. सध्या कोणते कामं चालू आहे आता शेतात? सध्या आता निंदण, डवरणी चालू आहे. आणि आता हे पाऊस आला तर पावसातनी आम्ही एक वेळा खत दिला आता याले. आतापर्यंत पूर्ण ऊन होती तर खतही देऊ शकलो नाही. तर पावसाची नाही तर या पिकाची परिस्थिती याच्यापेक्षा चांगली राहिली असती. पाऊस जर असता तर याच्या आधी खत मिळालं असतं, तर मोठा राहिला असता माल. त्याच्यामुळं उत्पन्नात घट होऊ शकते. आठवड्याभरात पाऊस आल्यामुळे पिकांना जीवदान तर मिळाले. पण तरीही आता पिकाला पावसाची गरज आहे असे शेतकरी सांगतात. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.